छत्रपती संभाजीनगर शहरात विवाहित महिलेच्या मृत्यूची गंभीर घटना समोर आली आहे। कौटुंबिक छळाच्या आरोपावरून पोलिसांनी पतीसह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील भावसिंगपुरा परिसरात ही घटना घडली आहे। 25 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूबाबत छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर प्राथमिक माहितीनुसार घरगुती कारणावरून पतीकडून मारहाण झाल्याचा आणि सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। छावणी पोलिसांनी या प्रकरणी पतीसह एकूण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। तर अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर या 7 जणांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून नेमकी कारणे आणि जबाबदाऱ्या तपासातून स्पष्ट होणार आहे। सर, काय नेमका प्रकार होता आणि काय यामध्ये उल्लेख? दिनांक 7/4/2026 रोजी पोलीस स्टेशनमध्ये असताना आम्हाला फोन आला की भावसिंगपुरा येथे एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही भावसिंगपुरा येथे पोहोचलो असता त्या ठिकाणी एक महिला आम्हाला मिळून आली। तिला आम्ही तात्काळ घाटी दवाखान्यामध्ये येथे पाठवून तिचा उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यानंतर ज्या महिलेचे वडील नामे राजू भुजंग हे पोलीस स्टेशनला आले व त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही 17 जणांवर हुंडाबळीसारखे कठोर कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीमध्ये त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे की वारंवार त्यांना पैशाची मागणी होत होती। त्यांनी लग्नामध्ये पैसे दिले होते, सोने दिले होते, परंतु त्यांना वारंवार घराचे हप्ते भरण्यासाठी मृत महिलेचा पती व त्यांचे नातेवाईक हे वारंवार त्रास देत होते। त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या दिवशी भांडण व्हायचं कारण हे त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये की जेवणामध्ये केस पडला होता आणि त्या केस पडल्याच्या कारणावरून त्यांच्या आपापसात भांडण झाले आणि त्यामुळे तिने रागात येऊन तिचं जीवन संपवलं असे सांगितलेले आहे। यामध्ये आतापर्यंत एकूण 17 आरोपी निष्पन्न त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये। त्यामधले 7 आरोपी अटकेत आहेत। त्यामध्ये एक महिला आहे, 6 पुरुष आहेत आणि मान्य न्यायालयासमोर काल हजर करून त्यांना 10 तारखेपर्यंत 2 दिवसाचा PCR हा न्यायालयाने दिलेला आहे। आर्थिक देवाणघेवाणीवरून देखील त्यांच्यामध्ये खटके उडत होते असं तक्रारीत नमूद आहे किंवा तिचा छेड केला जात होता। त्या दृष्टिकोनातून देखील आपण काही तपास करताय? यापूर्वी जर त्यांचं काही पैशाचं देवाणघेवाण असेल तर काही गुगल पे ऑनलाईनच्या माध्यमातून झालेले असतील, कोणी साक्षीदार असतील त्यांच्या माध्यमातून झालेले असतील, तर ह्याचाही तपास चालू आहे आणि नक्कीच ह्याच्यात जे पुरावे आम्हाला इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील ते आम्ही घेऊन दोषारोप पत्र विधित मुदतीत दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत। छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेत मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे। तर शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक शाखेकडून ही विशेष मोहीम राबवण्यात येते। पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचून चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकांवर जागीच दंडात्मक कारवाई केली। रॉंग साईड ड्रायव्हिंगमुळे अनेक गंभीर अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेत ही धडक कार्यवाही सुरू केली आहे। या मोहिमेदरम्यान 250 दुचाकी स्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण सुमारे 1 लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय। नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करावे असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। काय सांगायचं आज कारवाई चालू आहे कशा संदर्भात? नमस्कार, मी सुनील कराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा। माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये जे वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतायत, विशेष करून रॉंग साईड मार्गाने वाहन चालवत येत आहेत, त्यांच्या विरुद्ध आज आपण मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत आहोत। आतापर्यंत किती गाड्यांवर कारवाई झाली? आतापर्यंत साधारणपणे 200 ते 250 टू व्हीलर वाहनांवर आम्ही आज रॉंग साईडच्या केसेस केलेल्या आहेत। ही कारवाई फक्त
टू व्हीलर आहे का फोर व्हीलर सुद्धा याच्यामध्ये आहे? नाही, यामध्ये कोणतंही व्हेकल असू द्या, ते टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर असू द्या, थ्री व्हीलर असू द्या, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. किती जणांवर कारवाई करण्यात आली? दंड किती वसूल करण्यात आलेला आहे? दंड साधारणपणे आकारण्यात आलेला आहे, 1 लाखाच्या आसपास दंड आकारण्यात आलेला आहे. जे वाहनाचे नियम पाळतील त्यांना काय आपण मार्गदर्शन हे करणार आहोत? मी जे वाहतुकीच्या नियमांचे जे उल्लंघन करतायत त्यांच्यासाठी एक आवाहन करू इच्छितो की आपला जीव खूप महत्वाचा आहे, मोलाचा आहे. आपल्यावर घर, परिवार, कुटुंब अवलंबून असतं आणि अशात आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दुर्दैवाने काही एखादी अपघात घडून आला तरी त्यामुळं आपलं पूर्ण कुटुंबाला त्यामुळे त्रास होऊ शकतो. तर मी सर्वांना आवाहन करतो की सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतःची सुरक्षितता जपावी. धन्यवाद. मी API कराळे, शहर वाहतूक शाखा 2.